मनोज आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना किरेपाडा संघ 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं हँडल करायचे हे लक्षात ठेवा. 12 वाजून 8 मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्या. याच्यानंतर सिद्धिविनायक तलावपाडा आणि साई माऊली आपण फॉर्म घेऊन जायचं, फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. हा शेवटचा कॉल आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना, याची नोंद घ्यायची आपण. किरेपाडा संघाचे संघनायक बॉलर नेम विनायक. विनायक मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि त्यांच्या समवेत मनोज ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एक कल्पेश आमचे या ठिकाणी भरपूर मेहनत घेत आहेत. मॅनेजमेंट ची प्रमुख धुरा त्यांच्याकडे आणि खूप चांगल्या पद्धतीने आमची संपूर्ण अंटायर टीम इथे ती पार पाडताना आपण बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज विनायक. व्हेरी फर्स्ट बॉल, हळुवारपणे फक्त दिशा दिले. फलंदाज कल्पेशनं नाही, चांगला स्टार्ट दिलाय. 5 षटकांची मॅच आहे, संयमी बॅटिंग करावी लागेल. दोन्ही फलंदाज ताकदवर बॅटर आहेत. शरीरयष्टी त्यांची आपण बघितली, मजबूत बांधा आणि एक पिंच हिटरचा रोल ओपनिंग पेअर करताना आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतं. मनोज आणि कल्पेश ही जोडी. विनायक तयार, षटक क्रमांक पहिला हाताळतायत. राईटा मोड द विकेट. मध्यम गतीचे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पंचांचा कॉल. इट्स बीमर आहे की कुठला कॉल, रिटर्न क्रीज आपण बघू शकाल आणि इथे पंचांचा कॉल आहे बीमर. धावसंख्या रिटर्न क्रीज. इथे आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या पोहोचले ती 3. स्कोर कार्ड 3 वर पोहोचलाय. तयार होताना पुनश्च विनायक. लेफ्ट हँड बॅटर कल्पेश ज्याने व्हेरी फर्स्ट बॉलला चांगला स्टार्ट दिला. एक धाव घेत 9 सेकंडच्या फलंदाजाला मनोजला स्ट्राईक वरती आणलं. तदनंतर आपण बघतायत 9 चेंडू हाताळला गेलाय. फ्रीडचा चेंडू असेल यावेळेला. बिग अपॉर्च्युनिटी आहे प्रेशर थोडासा कन्वर्ट करण्यासाठी गोलंदाजाकडे. पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टंपला च्या बाहेर थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग होता, यावेळेला अटॅक करण्याचा टीम होता, अयशस्वी झालाय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जय पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रापासून अविरतपणे अंतिम मॅच पर्यंत ते त्यांचं योगदान देत असतात, त्यासाठी स्पेशली थँक्स. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन केलं होतं. स्लॉट मध्ये चेंडू होता, भिरकावून दिलाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर आला. इथे चौकार. मनोजच्या बॅटमधनं चौकार आलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 7 वरती. इरादा स्पष्ट आहे, स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला आम्ही सोडणार नाहीये. आक्रमकता ही आमची दाखवणार आणि ते मनोज दाखवताना आक्रमकता विनायकच्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल हुक केलाय. इलाका भी वही और रन्स भी उतने ही. 4 रन धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती डबल डिजिट मध्ये. 11 धावा ऑन स्कोर कार्ड. सो थँक्यू. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चेंडू झालेले त्या षटकातील 4.
विनायक वरती आक्रमकता बघायला मिळते मनोज यांची. पुढचा चेंडू तयार गोलंदाजी ट्रॅक वरती विनायक बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाल्यात. बघूया पुनश्च या ठिकाणी चौकार बघायला मिळेल का. आणि यावेळेला जबरदस्त कलात्मक क्रिकेट कव्हर पॉइंट रिझन मधनं चेंडू जातोय दन 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 करत चौकार. धावसंख्या पोहोचलाय 15. 15 धावा. स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग मनोज यांची. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये रोहित 11चं ट्रेडमार्क. सॉरी कल्पेश चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या पोहोचली ती 15 वरती. हॅट्रिक चौकार कल्पेशच्या बॅटमधनं. इरादा स्पष्ट आहे, जास्तीत जास्त धावा बनवणार अमोल 11च्या स्कोर कार्ड वरती. आणि प्रोलिंगच्या माध्यमातून आपण बघतायत अतिशय सुंदर अशी स्पर्धा. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. धावा स्कोर कार्ड वरती 15. 15 धावा बिना कोई नुकसान से. एक काफी बेहतरीन स्टार्ट दी कल्पेश ने और गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आए हैं. सिद्धिविनायक. प्रथमतः गोलंदाजी करत होते विनायक, आता सिद्धिविनायक. मॅच बॉल आलाय, तो मॅच बॉल घ्या सर. 15 धावा. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हटलं जातं, स्वप्नवत सुरुवात बघायला मिळते अमोल 11ची. आणि मी थोडीशी चर्चा केली होती या ग्रुपच्या 1-2 खेळाडूंची आणि म्हटलं होतं की ह्या 10 संघामध्ये ताकदवर संघामध्ये कुठले संघ नोंदवले जातात त्याच्यामध्ये अमोल 11चं नाव प्रामुख्याने घेतलं जातंय. आणि तो संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. रोहित 11 क्षमस्व. ओ यावेळेला भरपूर शॉर्ट बॉल फाईन लेगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. धावसंख्या पोहोचले 16 वर. सिद्धिविनायक, तलावपाडा आणि साई माऊली हा मला वाटते चौथ्यांदा कॉल असेल तुम्हाला. तुम्ही फॉर्म इथे सबमिट करायचं आमच्या समोर विनंती असेल. धावसंख्या 16. चांगली बॅटिंग करताना कल्पेश. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन. बॅड क्रिकेट. थोडस मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे. फक्त एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये वाईडिश लॉंग ऑनला उभा आहे. ऑन साईडला जर आपण शतरक्षण बघितलं, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड टॉस स्क्युअर लेग असं फील्ड अरेंज केलं गेलंय आणि हुक केलाय. चेंडू सरळ जातोय तो वन्स बाउंस सीमारेषेच्या बाहेर. कल्पेश यांचा स्ट्रॉंग झोन आहे तो आणि तब्बल 3 चौकार आले त्या झोन मधनं. धावसंख्या प्लाय झाली आणि पोहोचले ती 20. उदय घरत आणि अजय किनी आपण त्वरित मुख्य मंचावरती यायचं आहे. धावा आहेत 20. चांगली बॅटिंग करताना कल्पेश ऑन फायर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट मिड ऑफ मध्ये झेल. कल्पेशच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फुल स्टॉप. चांगले खेळत होते. थोडसा स्टेप आउट करून खेळून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आणि पहिला झटका लागतोय तो इथे आपण बघतोय. रोहित 11 संघाला विकेट गॉन. म्युझिक इज ऑन.
3 हॅट्रिक षटकार जर इथे खेळतायत तर अतुल यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. बडाप खूप चांगला अप ड्राईव्ह बघायला मिळतोय. जवळजवळ स्टेट ड्राईव्ह आहे आणि चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि पोहोचली ती 24वा. खूप चांगली बॅटिंग करताना न्यूमॅन आपण बघतायत. अतुल कडनं अतुल साठी ते पारितोषिक आहे. जे बॅटिंग करतायत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन. लॉस ऑफ 1 विकेट. 24. 24वा षटकाची झाले इथे समाप्ती. 11 मिनिटाचा खेळ झालेला याची नोंद घ्या आपण. 25 मिनिटांमध्ये पहिला हाफ संपणं गरजेचं आहे. चला फील्ड अरेंज करा आणि सिद्धिविनायक तलावपाडा हा 5वा कॉल आणि साई माऊली. अल्पेश नवीन गोलंदाज. अल्पेश तयार. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण बघू शकाल या ठिकाणी सेट केले जात आहेत, सजवले जात आहेत. आणि ते एस्ट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड. मनोज या ठिकाणी त्रिफलाचित होऊन बाद होत आहेत. थोडेसे शफल होऊन ऑन साइडला रिप्ले मध्ये आपण बघू शकाल खेळण्याचा प्रयत्न आहे आणि ते क्लिंग बोल्ड झाले आहेत. मनोज थोडेसे नाराज असतील. न्यूमॅन. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धक्का क्रमांक 2 लागलाय. ओपनिंग पेर आता तंबूच्या आसऱ्याला परतले कल्पेश आणि मनोज. तर त्यांची जागा घेण्यासाठी विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सन्युमान विघ्नेश. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला क्लिंग बोल्ड. बॅक टू बॅक एस्ट्या उद्ध्वस्त होताना फुल टॉच चेंडू होता. विघ्नेश मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय केले जाते. धक्का क्रमांक 2 देत आहेत या ठिकाणी गोलंदाज अल्पेश. न्यूमॅन रवींद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आजचा जर आपण दिवस बघितला, जे नवोदित संघ आहेत त्या नवोदित संघातील टॅलेंट आपल्या समोर दिसणार आणि त्यासाठी आजचा राखीव दिवस आपल्याला बघायला मिळतोय. रवींद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऑन हॅट्रिक चेंडू असेल यावेळेला. बॅक टू बॅक 2 वेळा क्लिंग बोल्ड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र अल्पेशकडे सुवर्ण संधी आजच्या दिवसातील हॅट्रिक घेण्याची. न्यूमॅन रवींद्र भोईर दाखल झाल्या. स्कोर स्टे ऑन. लॉस ऑफ 3 विकेट. 24 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. संघ आपण बघतायत रोहित 11. पुढचा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं
धावा बघायला मिळतात ते 25. हॅट्रिकची संधी होती मिस्टर अल्पेशकडे. पुढचा चेंडू उडवलाय हवेमध्ये आहे चेंडू. प्रयत्न चाललाय झेल घेण्याचा आणि एक जबरदस्त झेल. हॅट्रिक हुकली कारण वाईड बॉल हाताळला गेला, अन्यथा हॅट्रिक झाल्या असती. आपण बघू शकाल धावसंख्या बघायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी अल्पेश यांची. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. त्यानंतर अल्पेश आले आणि त्यांनी पूर्णतः स्कोरवरती स्टे लावला. विकेट मात्र बॅक टू द पवेलियन कडे जात आहेत. बॅक द क्यू लागली गेली त्याच्या मागचं कारण अल्पेशची घातकता. न्यूमॅन श्लोक आलाय. श्लोक भोईर मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल टॅप केल्या ऑन साइडला. लॉंगॉनचा खेळाडू वेगाने तो आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाताना 26 वर पोहोचलाय. फक्त 2 धावा दिल्यात अजूनपर्यंत. जबरदस्त कन्सिस्टन्सी. आमची भाग्य मात्र या मॅचचा आनंद घेते, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. इथे मात्र डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चांगली एक्युरेसी आहे. गरज होती इथे किरीपाडे संघाला की कुठल्या तरी गोलंदाजानं कंजूसी गोलंदाजी करावी. इकॉनॉमी खूप चांगला ठेवावा. ओपोनंट टीमच्या फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला पाठवावं आणि ते काम केलंय मिस्टर अल्पेशनं. डाऊन द लेग सम आहे का? पंचांचा कॉल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पोहोचले ते 27. लॉस ऑफ 4 विकेट. 27 धावा स्कोर कार्ड वरती. गतीला परिवर्तन करतायत अल्पेश. चांगली गोलंदाजी. 5-7 पावलांचा रनअप आहे. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. यावेळेला पुनश फटका फसला आहे. प्रयत्न जबरदस्त एफर्ट बघायला मिळाले. कीपर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती 28. षटकाची झाले ते समाप्ती. 28 धावा ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. चला प्लीज टीम मीटिंग कमी करा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती या. अठ्ठावीस स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. विनायक. बॉलर नेम आदित्य. न्यूमॅन आदित्य. तर समोर आपण फलंदाज बघतोय अतुल. पुढचा चेंडू. ओ यावेळेला पोलचा फटका. मिस टाइम शॉट मध्ये कन्वर्ट झालाय आणि अतुल जॅगलिंग करता करता मात्र झेल घेतला गेला. आणखीन एक मोठा धक्का इथे आपल्याला बघायला मिळतोय. रोहित 11 संघाला धक्क्यावरती धक्के बसतायत. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही हे प्रामुख्याने खरं आहे. 2 षटकामध्ये 24 धावा आणि त्याच्यानंतर 7 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देत 3-4 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. बिग प्रेशर कन्वर्ट बॅटिंग साइड बिकॉज ओपोनेंट टीम बॉलर टूक द 3 विकेट इज व्हेरी अर्ली आणि त्याच पद्धतीने 3 विकेट नंतर थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालं. जो पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला बघायला मिळतोय तो खूप महत्वाचा. आणि इथे एक जबरदस्त गोलंदाजी. युअर माइंड इज अ पॉवरफुल थिंग. when you feel it with positive thought your life will start to change असं म्हटलं जातं आणि तेच इथे बघायला मिळतंय. पुढचा चेंडू. एक धाव इथे कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 29.
29 ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त गोलंदाजी अल्पेशने जान भरली किरेपाड्यामध्ये म्हणायला हरकत नाही. आणि आता जो गोलंदाजी करतोय आदित्य आणि स्ट्राईकला बॅटर आहेत. श्लोक भोईरकडे क्षमता आहे आणि आपल्या संघाच्या मदतीला तो धावून येईल का असं आता रोहित 11 संघाचे चाहते म्हणत असतील. श्लोक यावेळेला थोडस शेपलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डाउट बॉल आलाय. थोडस पॉझिटिव्ह थिंकिंग मुले जो संघ फ्रंटलाईन वर होता तो थोडासा आता बॅकफुट वरती दिसतोय. आणि श्लोक भोईरला आपल्या संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आता मात्र आपला जो आक्रमकतेचा तेवर आहे त्याला दाखवावं लागेल. शॉर्ट बॉल यावेळेला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळण्यात आणि चेंडू सरळ डॉमिनेट करतोय. तो लॉंग लेगच्या खेळाडूला येतो इथे महत्वाचा संघर्षाचा चौकार. चारने फ्लाय झाले आणि पोहोचले ती 33 वरती. 33 लॉस ऑफ 5 विकेट. श्लोक मात्र रंग भरण्याचं काम करतायत. मी माझी जिम्मेदारी हँडल करेन आणि रोहित 11 संघाला चांगल्या धावांचा आधार देईन ही जी त्याची इच्छा आहे ती प्रबल इच्छेमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आणि इथे ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजाकडे प्रेशर कन्वर्ट झालंय. धावसंख्या 34 आपण बघू शकाल. हा क्रिकेटचा खेळ आहे. स्वप्नील केणी सर म्हणतायत इट इज अ वाईड बॉल. पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू तुम्हाला. धावा स्कोर कार्ड वरती 34. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते 4थं. पुढचा चेंडू श्लोक भोईर साठी. ओ यावेळेला मात्र आपण बघताय स्लाइस केलाय चेंडूला. चेंडू सरळ जाते तो शॉट पॉइंट शॉट गली रिझन मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 35 वर. या षटकातील 1 टू गो. शेवटचा चेंडू. अतिशय अद्भुत असं नियोजन. प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलंय. त्याच्या मागचं कारण अविरतपणे घेतलेली मेहनत. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 36-9च्या सरासरीने याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 45. शेवटचं षटक आहे. ऐकूया एक सुमधूर धून आणि येऊया पुनश्च बॅक टू द विकेट. एक तलावपाडा 6वा कॉल आणि साई माऊली आपल्यालाही 6वा कॉल आहे. आपण त्वरित टॉस बॉक्स कडे येऊन राहायचंय. जसं षटक संपेल आपण कॉल करणार आहोत याची नोंद घ्या. दोन्ही संघांना शेवटचा कॉल. न्यूमान गोलंदाजी मार्कवर. अल्पेश ज्याने खूप चांगली गोलंदाजी करत ओपोनेंट टीमला थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय तोच हा गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन दाखल होते स्लॉग ओव्हर मध्ये. शॉर्ट बॉल यावेळेला थोडासा बाउन झाला. राईज झाला आणि मिड विकेटला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. फंबल तिथे झालाय. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 40 वरती. थोडासा बॉल टर्न झाला. हा लकचा चौकार नाहीये. मी नेहमी म्हणतो की डोंट बिलीव्ह इन लक. डोंट बिलीव्ह इन लक. बिलीव्ह इन हार्डवर्क. ते महत्वाचं. धावा स्कोर कार्ड वरती 40. पुढचा चेंडू. ओ यावेळेला पोलचा फटका झालाय सक्सेसफुल आणि इथे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. स्वप्नील स्वप्नवत बॅटिंग करतायत. संघाची गरज ओळखून आपल्या बॅटला ड्रिल करतायत. ऑन साइडला धावांचा पाऊस पडतो आणि एका बाजूने विचारांचं काहूर. हे क्रिकेट आहे. एका बाजूने खूप चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय संघ तो म्हणजेच रोहित 11 आणि आई एकविरा संघाकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय. स्कोर मूव्ह झालाय. प्ला झालाय तो तब्बल 46 धावांवरती. पुढचा चेंडू. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. बॉल इन द रेस. नो आणि नो मानला चेंडू पडलाय. 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पोहोचते ती 48. 48 धावा. शेवटचे 3 चेंडू. 48 ऑन स्कोर कार्ड.
चांगली बॅटिंग करताय स्वप्नील, संघाचा तारणहार म्हणायला हरकत नाहीये. हो यावेळेला आडव्या बॅटने गॅप शोधलाय का? यस इट इज अ 4 रन 50 52 धावा. जो गिरते हुए को थाम ले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है. इस जहां में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. ही हमदर्द वाली बॅटिंग आहे. गुड बॅटिंग. स्कोर 52 वर थांबलाय. विस्फोटक बॅटिंग करतायत स्वप्नील. बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू. चालपेशनं 3 विकेट घेतले होते, तो थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय स्लॉग ओव्हर मध्ये. 52 धावा ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू बघूया. स्वप्नील आपला ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर हुकूमत दहशत दरारा या काही ज्या गोष्टी आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये कंटिन्युअसली रेग्युलरिटीने दाखवेल का? पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे आपण बघतायत क्लेवर क्रिकेट ऐष्टी रक्षकांच्या माध्यमातून काय घडले पंच आम्हाला सांगतील. कोण आउट आहे इथे? आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. चला न्यूमॅन थोडीशी घाई कर आपण. श्लोक भोईर येत आहे तंबूच्या आसऱ्याला. चला शेवटचा चेंडू येणं शेष आहे. आपण श्लोक भोईर आपण जायचंय. तर स्वप्नील बाद झालेले. चला न्यूमार मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू असेल आणि धावा स्कोर कार्ड वरती 52. पुढचा चेंडू, आणि ते टायमिंग खूप चांगला आहे. बॉल हवेमध्ये आहे. ओ माय गॉड, झेल सुटलाय तिथे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, आणि इथे 2 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 54 धावा झालेल्या आहेत. 55 टू विन. हॅलो, चला दोन्ही कॅप्टन्स सिद्धिविनायक तलावपाडा आणि साई माऊली चिखलपाडा.
हॅलो. चला टॉस केला जातोय. सन्माननीय दीपेशजी केनी साहेबांचे शुभ असते. सिद्धिविनायक तलावपाडा. विकेएम एकंदरीत कॉल केला आणि विकेएम येतोय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एकंदरीत टॉस जिंकलाय का निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 पर्यंत. प्रथम क्षेत्ररक्षण का निवडलं एकंदरीत? असं काय नाही, टॉस जिंकल्यानंतर पहिला आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. आयोजन नियोजन कसं वाटतं? ज्याप्रमाणे 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव, चांगल्या बॅरिकेड्स पाहायला मिळतात, चांगले स्टँड्स पाहायला मिळतात, कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आउटफील्ड वगैरे खूप फास्ट आहे आणि खेळायला मजा येईल. टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघांना किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल? 60+. आयोजन नियोजन कसं वाटतं ज्याप्रमाणे आयोजन केलंय? आयोजन खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. टॉस जिंकला सिद्धिविनायक तलावपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने अजित पाटील सर. चला एक प्रतिनिधी या किरेपाडा. विनायक एक प्रतिनिधी पाठवा. चला मॅचला होते सुरुवात. बीकेएम ट्रॉफी 2024 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहेत. आज सलग 5वा दिवस या स्पर्धेचा सुवर्ण महोत्सवी चषक. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून 55 धावांचा टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. 30 चेंडू आणि 55 धावा. एका बाजूने सिद्धिविनायक आणि आदित्याशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मार्कवर योगेश सज्ज झालाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. चला थोडस सुरुवात करा कारण 25 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं समाप्त करायची आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होते सुरुवात. सिद्धिविनायक आणि एका बाजूने आदित्य अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. पहिलाच बॉल हलक्या हाताने छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. चांगली सुरुवात पाहायला मिळते. योगेशच्या माध्यमातून पहिला बॉल येतोय डॉट बॉल. 30 चेंडू 55 धावा एकंदर आपण टार्गेट पाहू शकतात. म्हणजे 11च्या सरासरी प्रति षटक तुम्हाला इथे धावा उभे करावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर योगेश. यावेळेस मात्र शपल होऊन करायचं. येस LBW च्या माध्यमातून फलंदाजाला मात्र परतावा लागेल. सिद्धिविनायक बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर. गॉन. पहिला गडी बाद होतो 0 या धावसंख्येवर. चांगले स्टार्ट मिळून होते मिस्टर योगेश. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर दुसरा चेंडूवर LBWच्या माध्यमातून फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. आता एक पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. विनायकवर मात्र सर्व दारोमदार असेल. 55 धावांचा पाठलाग केला जातो. एकंदरीत योगेशने मात्र जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त करून दिलंय.
2 चेंडू एकही धाव फलकार नाहीये, 1 गडी बाद होतोय. एकविरा विपक्ष आपण पाहतोय रोहित 11 सामना सुपर चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल ह्याच प्रकारे हाताळला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल एक डॉट येतोय. चांगली कामगिरी करतोय पैठण. वॉच करावं लागेल, विनायक व सर्व जबाबदारी असेल. 55 धावांचा पाठलाग केला जातोय. 3 चेंडू मग एकही धाव खर्च केली नाहीये. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र मिस झाला आणि यष्टन आदळतोय. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास. सुरुवातीला सिद्धिविनायक, आता विनायक. परतीचा प्रवास बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. तो एकही धाव फलकार नाहीये. 2 गडी तंबूच्या असलेला परत काय जबरदस्त कामगिरी केलंय रोहित 11 योगेश हा गोलंदाज. 4 चेंडू मग एकही धाव खर्च केली नाहीये. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. आता करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 55 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर एकही धाव फलकार नाहीये आणि 2 गडी तंबूच्या असलेल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मेडन ओव्हर हाताळला जाईल का? विकेट मेडन ओव्हर. फुलटॉस ऑन साईडला करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डिपोंड पुढे येतोय. श्लोक तत्पुरी सिंगल येईल. श्री गणेश केला जातोय. 1 धाव परिपूर्ण होतय. या एकेरीने धाव फलकार 1 धाव लागतंय. 2 विकेटचं पतन. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या आपण पाहिली तर सिंगल लागते धाव फलकावर. 55 धावांचा पाठलाग होतोय. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते. आई एकविरा किरेपाडा संघाकडनं 55 धावांचा पाठलाग होतोय. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिला. खोलवर टप्पाचा चेंडू. काय बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर योगेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 धावा 2 गडी बाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. समोर जे रिक्षा आहे, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बाजूला घ्या. रिक्षा आपण थोडीशी बाजूला घ्यायची आहे, कारण कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाहीये. वाहतुकीसाठी कुठलाही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्या. खाली आपली पार्किंगची व्यवस्था आहे, तिथे पार्किंग करून ठेवा. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 2 धावा. येणारे 24 चेंडू आणि 53 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज मार्कवर येतोय गोलंदाज विघ्नेश. करंट ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर इथे कंप्लीट केला आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात आणि 2 धाब्यांशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 धावा. थोडस पिछाडीवर आहे. सुरुवात पाहिजे तशी झाली नाहीये. एकविरा संघाकडनं पहिले 2 फलंदाज शून्याचा चष्मा घडून मात्र परतीचा प्रवास करावा लागला. तदनंतर संघाला सावरावा लागेल. एक फायटिंग स्कोर उभा केला गेलाय. त्याला सामोरं जाताना मात्र सुरुवात चांगली हवी होती, ती झाली नाहीये. कारण पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इनफिटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग क्षेत्र खाली आहे. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. संघर्षाचा चौकार येतोय. 4 धावा.
श्री तांडेल साहेबांचं स्वागत केले. चौकांशी वेलकम. आपले सहर्ष स्वागत असेल या व्यासपीठावर. धावसंख्या आपण जाऊन पोहोचलोय 6 8 धावा, माफ करा. शाबेस मात्र शफवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला कमबॅक करतोय विघ्नेश. धावसंख्या पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 55 धावांचा पाठलाग होतो. एकंदरीत आपण पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्यात. त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय विघ्नेश. यावेळेस पुन्हा एकदा डॉट. हे कमबॅक असेल कारण आधीच्या चेंडूवर चौकला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. 8 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. 55 धावांचा पाठलाग केला जातो. एकंदरीत वेट अँड वॉच करावं लागेल. क्षमता आहे परंतु इथे तुमचं चांगलं प्रदर्शन करावं लागेल. सन्माननीय दिनेशजी तांडेल साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयाची भरीव देणगी ते मंडळाच्या वतीने त्यांचेही खूप खूप आभार असेल. धावसंख्या आपण पाहिली तर शेवटचा बॉल असेल. एकंदरीत आपण पाहू शकतात 9 रन्स ऑन द बोर्ड येतात. शेवटचा बॉल 9 धावा कुठेतरी पिछाडीवर आहे या एकविरा हा संघ. 9 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र मॅच टाइम चौक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कॉटन बोल्टची संधी होती. झेल निसटला गेलाय. सिंगल येते. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलोय दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा 2 गडी बाद. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 मध्ये बनवायचे आहेत 45 धावा. स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. आपण पाहत आहात VKM चॅम्पियन ट्रॉफीज. षटक क्रमांक 2 तिसरं मार्गस्थ होत आहे. यश हा गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. आता येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 45 धावा. 18 चेंडू 45 धावा. आदित्य स्ट्राईकवर आहेत. एकंदरीत आता 15ची सरासरी प्रतिषटक तुम्हाला मेंटेन करावे लागेल. त्यासाठी 2 हवाई सफर येणं गरजेचं असेल. गोलंदाज यश मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मॅच टाइम स्टॉक कॉटन बोर्डची संधी आहे. यशला मिळतंय पहिलं यश आणि इथे फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास. तिसरा धक्का लागतोय तो टीम एकविरा. मोचक कोण ठरले या संघासाठी. संघ सध्या अडचणीत आहे. 10 धावा तब्बल 3 गडी बाद होतात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहुल संकटमोचक ठरेल का राहुल. एका बाजूने यशने पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. रवींद्रच्या हातामध्ये मात्र चेंडू विसरला होता आणि राहुलला मात्र आल्या पावली परतावं लागतंय. चौथा धक्का 10 या आकड्यावर.
अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता जबाबदारी असेल अल्पेश यांच्या खांद्यावर. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 10 धावा, 4 गडी बाद. फुललेंचा बॉल होता, दिशाहीन गोलंदाजी, पंच दोन्ही हात समान रिकत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा एकूण पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 रन्स. 11 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. अल्पेशकडे क्षमता आहे, गुणवत्ता सिद्ध करावे लागेल, संकट मोचक बनावं लागेल आपल्या संघासाठी. फक्त 11 धावा या स्कोर बोर्डवर. 55 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल एकंदरीत पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने ऍड केली जाईल. 12 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल एकंदरीत यश, एक युवा गोलंदाज. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर 2 व्हाईट बॉल येत आहेत. पहिले 2 बॉलवर 2 विकेट्स, त्यानंतर 2 बॉलवर 2 WD म्हणजे व्हाईट बॉल येत आहेत. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, कम बॅक करतोय. जबाबदारी असेल हवाई सफर इकडनं घडवावी लागेल, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे एक विराट टीमला असेल. पण तो सध्या वर्चस्व प्राप्त केलंय. सर्व गोलंदाज कौतुक करावं लागेल. रोहित 11, 12 धावा, 4 गडी बाद. यश पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इन करणं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्रॉस बॅटेडने करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव तर परिपूर्ण केली होती. चांगला बॅकअप येईल, परंतु चेंडू यावेळेस चेंडू निघून गेलाय. सी मारेशा बार चौकार. बॅकअप करण्याचा प्रयत्न केला होता, श्लोक भोईर पुढे आले होते, परंतु चेंडू मात्र रोखू शकला नाहीयेत. चेंडू सरळ निघून गेला. चौकारासाठी धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षक रवी, हा दुसरा जाईल टिपतोय आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 5वा धक्का लागतोय. एकविरा संघाला 16 या धावसंख्येवर. धावा, 5 गडी बाद. तब्बल अर्धा संघ गारज झाला या 16 या धावसंख्येवर. इकडनं हवाई फायर करावे लागेल. यशने मात्र 3रं यश प्राप्त केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा, 5 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल फेस करताना संतोष, डॉट बॉल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 39 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू, 39 धावा. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 14 षटक असेल. पहिला ओव्हर हाताळताना फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केले होते. 12 चेंडू, 39 धावांची आवश्यकता असेल. आता माझं थोडंसं प्रेशर. नेक्स्ट मॅच असेल. सिद्धिविनायक संघाने प्रथम टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 6वा धक्का लागतोय एकविरा टीमला.
बलवंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता अडचणी वाढल्या जात आहेत. चांगलं वर्चस्व प्राप्त केलंय रोहित इलेव्हनच्या सर्व गोलंदाजांना. योगेश मागच्या ओव्हर्समध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स. आताही मात्र पहिला चेंडू फेस करताना सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाजाला परतावं लागलंय. चला स्ट्राईक चेंज असेल एकंदरीत आपण पाहू शकतायत. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा. अडचणीचा संघ सापडला आई एकविरा. संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी. आता 11 चेंडू आहेत आणि 39 धावांची आवश्यकता असेल. बलवंत एक 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. गोलंदाज योगेश. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हर्समध्ये त्या 2 धावा खर्च केल्या. तदनंतर आताही चांगली गोलंदाजी करतो योगेश. धावसंख्या स्थिरावली 16 धावा. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक. यश इथे झेल निसटला गेलाय. 2 धावा अगदी परिपूर्ण होतात. या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 18 धावा स्कोर बोर्डवर लागतात. गोलंदाज योगेश. सेल टिपण्याची एक संधी होती. 18 रन्स. हवाई सफर इकडनं घडवावी लागेल तर मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा यश पुढे सरसावतोय. एक धाव तर कंप्लीट होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 20 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. 20 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. 35 धावांची जुनी आवश्यकता असेल. चेंडू असतील फक्त 8 चेंडू आणि 35 धावा. एकदा मॅच टाइम स्टॉक होईल का. क्षेत्ररक्षक झेल खाली कॉटन बोल्टची संधी होती. धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तर 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 22 रन्स. शेवटचा बॉल असेल 22 रन्स. 22 धावा स्कोर बोर्ड लागत आहेत. एखादा हवाई सफर प्रयत्न करावा लागतील. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झाला. इथे 4 टीमची टोटल 22. सहा चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर रवींद्र भोईर सज्ज होते. 22 धावा 6 गडी बाद. क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न. चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 33 धावा फक्त आता औपचारिकता असेल कारण ज्याप्रमाणे फलंदाजी होतोय एकही षटकार आला नाहीये. 5 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता असेल. एक धाव तर कंप्लीट होतय. बाईच्या स्वरूपात सिंगल येते. धावसंख्या 23 रन्स स्कोर बोर्ड. येणारे 4 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 4-32 समीकरण हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय तो रोहित इलेव्हनच्या संघामध्ये आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल. पंच दोन्ही हात समांतर करत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 आणि 24. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. चार 31चं इक्वेशन. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चला सिद्धिविनायक तलावपाडा लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या बाजूने साई माऊली चिखलपाडा या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. त्यानंतर शेवटचा मॅच असेल अमोल 11 अँड तोडफोड नांदगडीपाडा.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? श्लोक भोईर तिथे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि विकेट क्रमांक 7वा धक्का लागतोय तो टीम किरेईपाडा संघाला. थँक्यू दिनेश जी तांडेल साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आम्ही विनंती करतोय प्राध्यापक आदरणीय किरणजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघताय. चेहऱ्यावरती नेहमी ज्यांचं स्मितहास्य असतं आमचे तांडेल सर, आणि त्यांचा शुभ सन्मान प्राध्यापक आदरणीय किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. आमचे आदेश भाऊ मात्र ह्या चांगल्या आठवणी साठवत आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान. सर आपण स्थानपन्न व्हा आणि मॅचचा मनमुरादपणे आनंद घ्यायचा आहे. ठरला गेलाय ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली मिस्टर योगेश. 2 ओव्हर्स मध्ये 8 डावात 3 गडी बाद केल्यात. योगेश आपण या मॅन ऑफ द मॅच. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या सिद्धिविनायक तलावपाडा संघ. आपण टी शर्ट वितरित करणार आहोत. चला योगेश आपण या. ही मॅन ऑफ द मॅच टी शर्ट वितरित करतोय.